इरफान खान सरदार खान 40 वर्ष मोठा ताजबाग असे आरोपीचे नाव आहे। तो बुधवारी पहाटे 5:40 इंडिगोच्या 6E5002 क्रमांकाच्या विमानाने मुंबईला जाणार होता। त्यासाठी सामानाची तपासणी सुरू होती। CISFच्या युनिट टेस्टचे उपनिरीक्षक पवनकुमार भीमाशंकर उपाध्याय 37 वर्ष हे कर्तव्यावर होते। सामानाची स्कॅनिंग मशीनवर तपासणी सुरू होती। इरफानची लाल रंगाची बॅग स्कॅन होत असताना त्यात बंदुकीच्या कारतूस सदृश वस्तू दिसली। त्यामुळे पवनकुमार यांनी बॅग वेगळी काढून सखोल तपासणी सुरू केली। बॅगच्या आत शेविंग किट मध्ये त्यांना एक कारतूस सापडले, तर इरफानच्या लोअर पॅन्ट मधून एक कारतूस आढळलं। तातडीने सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेतले। त्याच्याकडे बंदूक किंवा कारतूस बाळगण्याचा कुठलाही परवाना नव्हता। सोनेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन मगर यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली। पोलिसांचं पथक लगेच विमानतळावर पोहोचलं। पवनकुमार याच्या तक्रारीवरून पोलिसांनी इरफान खान विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली। इरफान हा वाहने विक्रीचे काम करतो। तो मुंबईहून वाहने आणून त्याची नागपुरात विक्री करतो। तो मुंबईला कार आणायला चालला होता। एका मित्राच्या नातेवाईकाच्या फार्म हाऊसवर त्याला दोन्ही कारतुसे सापडल्याचा त्याने दावा केला आहे। त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असून सविस्तर चौकशी सुरू आहे। इसम नाम इरफान खान सरदार खान 40 वर्ष मोठा ताजबागला राहतो आणि त्याचा गाडी खरेदी विक्रीचा व्यवसाय। तो मुंबईला गाडी खरेदी विक्रीसाठी जात असताना त्याच्या बॅग मध्ये 2 लाईव्ह कारतूस म्हणजे जिवंत गोळ्या ज्याला म्हणतात बंदुकीच्या ते मिळून आले। तर त्या आपण जप्त करून त्याच्या विरुद्ध आर्मॅटचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि सध्याची त्याचा तपास चालू आहे। सदर गुन्ह्यात त्याला मान्य न्यायालयाकडून 1 दिवसाची PCR देखील भेटलेली आहे आणि आज त्याला परत न्यायालयात हजर करणार पुढील PC